हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या मंगळवार 25 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडले तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पृथ्वीचं युगंधरबद्दलचं प्रेम दिसून आलंय. आपला बाप मरणावस्थेत आहे हे पाहून पृथ्वीला आपल्या बापाची किंमत जाणवली आणि मिस्टर निंबाळकरांना काही होऊ देणार नाही असं त्याने ठरवलं. तर दुसरीकडे आनंदीचा रुद्रावतार पाहायला मिळाला. आनंदीने या विद्याधरला पळून पळून हाणला आणि शेवटी विद्याधर हातात चपला घेऊन किचनमधून पळून गेला. आनंदी युगंधरसाठी काहीही करायला तयार आहे. मग आनंदी युगंधरला भेटायला आली आणि म्हणाली, मालक साहेब, मला डोळे नसले ना तरी मला आयुष्यातला प्रकाश तुम्ही दाखवलाय आणि जर तुम्हाला काही झालं तर मी खरोखर आंधळी होऊन जाईल. त्यामुळे प्लीज उठा, प्लीज उठा. मग आता आनंदीची ही आर्त साद ऐकून मालक साहेब युगंधर उठणार की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच विद्याधर माझी कशी चूक नाहीये हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रांजल आणि मितालीला सांगतो, तुम्हीच मला सांगा, या घरात काही झालं तरी मीच केलं असाच मला प्रत्येक वेळेस दोष मिळत असेल मग मी तरी काय करणार. आला मला राग आणि बोललो मी मनातलं सगळं आणि मग पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आणि हे ऐकताच लगेच शलाका आपली नाटकं सुरू करते आणि म्हणते, खरंच मुलांनो तुम्हीच सांगा, या सगळ्या प्रकरणात विद्याधरची काय चूक आहे? अरे आम्ही तर पृथ्वीबरोबर बिझनेस करतोय ना. तुम्हाला माहिती आहे ना आम्ही किती मेहनत करतोय, रात्रंदिवस प्रयत्न करतोय की पृथ्वीचा बिझनेस यशस्वी व्हावा. आणि तुम्हीच मला सांगा की विद्याधरला काय फायदा आहे त्या आनंदीला किडनॅप करून? आम्ही आमची कामं सोडून त्या आनंदीला किडनॅप करायचं, त्यासाठी वेळ घालवायचा, पैसा घालवायचा आणि आम्हाला काय फायदा? त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की त्या आनंदीच्या किडनॅपिंगमध्ये विद्याधरचा हात नाहीये. उलट आम्ही तर पृथ्वी कसा यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करतोय. कारण माझ्या समिधाताईचे माझ्यावर खूप उपकार आहे आणि तिचा मुलगा यशस्वी व्हावा यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय. शलाका आणि विद्याधरची नाटकं सुरू असतात तेवढ्यात मिताली म्हणते, मावशी प्लीज हे सगळं बोलू नको, कारण आता मला फक्त माझ्या बाबांची काळजी आहे. माझे बाबा लवकरात लवकर बरे व्हावेत, ते सुखरूप असावेत ही काळजी आहे मला. असं म्हणून मिताली रडू लागते. सगळ्यांना वाईट वाटतं. मिताली हात जोडून म्हणते, आता देवाला मी हीच प्रार्थना करते की बाबा लवकरात लवकर बरे व्हावेत. आणि मग विद्याधर तिचे हात पकडतो आणि म्हणतो, अगं बाळा, मला सुद्धा तेच हवंय ना. शेवटी कितीही त्याचा माझ्यावर राग असला ना पण माझा मोठा भाऊ येतो आणि मोठा भाऊ हा बापाच्या जागेवर असतो. त्याला काही झालं तर फक्त तुम्ही नाही तर मी सुद्धा अनाथ होईल. विद्याधरचा मेलोड्रामा सगळेजण पाहत असतात. विद्याधर हात जोडून म्हणतो, ए परमेश्वरा, माझ्या दादाला लवकरात लवकर बरं कर रे, नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, कधीच माफ करू शकणार नाही. विद्याधर खोटं खोटं रडू लागतो. मिताली आणि प्रांजलला वाटतं की हा खरंच बोलतोय. हे दोघे म्हणतात, काका काय बोलतोय, रडू नको काका, असं काही करू नको. विद्याधर भलताच खुश होतो आणि प्रांजल म्हणतो, काका तू स्वतःला कशाला दोष देतोय, या तुझा काही दोष नाहीये. आणि ती आनंदी किडनॅप झाली त्यात आपला काय संबंध, तुझा काय संबंध? आनंदी स्वतःहून हे घर सोडून निघून गेली होती ना. आणि सगळ्यांना माहिती आहे की जेव्हापासून ती आनंदी हे घर सोडून गेली तेव्हापासूनच बाबा स्ट्रेसमध्ये होते. तू बोलल्यामुळे काही झालेलं नाहीये. बाबांची आज जी काही परिस्थिती ना ती फक्त त्या आनंदीमुळे आहे. आनंदीशी त्यांनी लग्न केलं त्यामुळे आहे. काका तुझी यात काही चूक नाहीये. पण आता बस झालं. आत्ताच्या आत्ता बोलवा त्या आनंदीला. त्या आनंदीचा काय संबंध? ती कशाला या घरात परत आलीये? मला तिच्याशी बोलायचंच आहे. बोलवा, बोलवा त्या आनंदीला. आणि तेवढ्यात छाया आनंदीला घेऊन युगंधरच्या रूममध्ये जात असते आणि या दोघींना लगेच शिल्पा थांबवते आणि आनंदीला जाब विचारते, कोठे चालली आहेस तू? आनंदी सांगते, मालक साहेबांच्या रूममध्ये. शिल्पा चिडून म्हणते, तुला हजारदा सांगितलंय ना की तुझा आणि युगंधरचा काही संबंध नाहीये. त्याची काळजी घ्यायला त्याची मुलं, त्याची बहीण, त्याचा भाऊ सगळे येथे आहेत. त्यामुळे तू त्याची कुणी नाहीये, त्याच्या रूममध्ये जायचं नाही. आनंदी रडत रडत म्हणते, शिल्पाताई प्लीज प्लीज मला जाऊ द्या. मला मालक साहेबांची खूप काळजी वाटतीये. मालक साहेबांच्या पायाला तेल लावायला चालली मी. डॉक्टरांनी सांगितलंय ना की त्यांच्या पायाला तेल लावल्यावर त्यांना बरं वाटेल. तेवढ्यात प्रांजल ओढून म्हणतो, ए गप्प बस, एक शब्दही बोलायचा नाहीये तू. तुझा आणि आमच्या बापाचा काही संबंध नाहीये, कोणी नाहीयेस तू त्यांची. तर
आनंदी रडत रडत म्हणते, प्रांजल प्लीज असं बोलू नको, मला एकदा भेटू दे त्यांना. प्रांजल म्हणतो, तुझ्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे. तू या घरात आली आणि सगळी वाट लागली, आमची आणि आमच्या बापाच्या नात्याची वाट लागली. या सगळ्याला तू जबाबदार आहे. आनंदी म्हणते, प्लीज ऐक ना प्रांजल, मला मालक साहेबांना एकदा भेटू दे, मला त्यांची खूप काळजी वाटते, प्लीज एकदा मला भेटू दे. मिताली हात जोडून म्हणते, अगं आनंदी, आम्ही तुझ्यासमोर हात जोडतोय, प्लीज आम्हाला आणि आमच्या बाबांना एकटं सोड, आमच्यामध्ये येऊ नको. फक्त तुझ्यामुळे त्यांच्यात आणि आमच्यात हे गैरसमज निर्माण झाले आहे. तू जर आमच्या आयुष्यात आली नसती ना, तर आज आम्ही खूप सुखी असतो, प्लीज. आनंदी परत रडू लागते. मिताली, प्रांजल ऐका ना माझं, जाऊ द्या ना मला एकदा मालक साहेबांजवळ, मला मालक साहेबांची खूप काळजी वाटतीये. शिल्पा, विद्याधर सगळं शांतपणे पाहत असतात. आनंदी म्हणते, प्लीज एकदा जाऊ द्या, मला मालक साहेबांची खूप काळजी वाटतीये. शिल्पाला खूप राग येतो आणि ती चक्क आनंदीच्या सणसणीत मुस्काटात मारते. त्यामुळे मिताली, प्रांजल, विद्याधर घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. विद्याधर खुश होतो, आनंदी रडू लागते आणि मग माई खूप चिडतात आणि म्हणतात, शिल्पा तुझी हिंमत कशी झाली आनंदीवर हात उचलण्याची. तेवढ्यात बापू पुढे येतात आणि म्हणतात, युगंधर येथे नाहीये, याचा अर्थ तुम्ही आनंदीशी कसंही वागाल असा होत नाही. आनंदीशी असं वागायचं नाही आणि तिच्यावर हात तर उचलायचाच नाही. शिल्पा, तू हे खूप चुकीचं केलंय, आनंदीला नाही मारायचं. माई म्हणते, एकदा का युगंधर बरा झाला ना शिल्पा, मी तुझं सगळं सत्य युगंधरला सांगणार आहे. शिल्पा चिडून म्हणते, सांगा, काय सांगायचं ते सांगा, मला नाही फरक पडत आणि आता या आनंदीला मी सोडणार नाहीये. आनंदी रडत रडत म्हणते, ताई मला खूप काळजी वाटतीये, मला प्लीज घेऊन चला ना. परंतु शिल्पा म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, तुझा आणि युगंधरचा काही संबंध नाहीये, कोण नाहीयेस तू त्याची. आनंदी चक्क शिल्पाचे पाय पकडते आणि म्हणते, शिल्पाताई प्लीज मला एकदा भेटू द्या मालक साहेबांना, मला मालक साहेबांची खूप काळजी वाटते, एकदा भेटू द्या, त्यांच्या पायाला तेल लावू द्या. विद्याधर, शलाका हसू लागतात. शिल्पा चिडून म्हणते, तू अशी नाही ऐकायची, तुला खूप काळजी वाटते ना युगंधरची, मला पण तुझी तेवढीच काळजी वाटते. थांब, आता मी तुला तुझी जागा दाखवते. असं म्हणून शिल्पा आनंदीचा हात पकडते आणि तिला किचनमध्ये ढकलून देते. बिचारी आनंदी जमिनीवर पडते आणि शिल्पा म्हणते, आता या किचनच्या बाहेर एक पाऊल ठेवायचं नाही. जर तू किचनच्या बाहेर पाऊल ठेवलं तर माझ्यापेक्षा वाईट कुणी असणार नाही, एवढं लक्षात ठेव. बिचारी आनंदी तेथेच किचनमध्ये बसून राहते. शिल्पा निघून जाते. शलाका आणि विद्याधरला मात्र आनंद झालेला असतो. मालक साहेबांची काय अवस्था असेल, ते कसे असतील असा विचार करून आनंदी रडू लागते. तिला खूप काळजी वाटत असते. आणि इकडे युगंधरजवळ चक्क पृथ्वी असतो आणि डॉक्टर असतात. तेवढ्यात शिल्पा, प्रांजल आणि मिताली तेथे येतात आणि पृथ्वी हा युगंधर शेजारीच बसून आहे आणि त्याच्या पायाची तेल मालिश करतोय. हे पाहून शिल्पा, प्रांजल, मिताली या सगळ्यांना जबर धक्का बसतो. हे तिघेही पृथ्वीजवळ येतात. मिताली विचारते, दादा तू येथेस? तर प्रांजल म्हणतो, हो ना, मला असं वाटलं होतं की आज जे काही घडलंय त्यानंतर दादा हा बाबांच्या रूमच्या शेजारी सुद्धा फिरकणार नाही आणि तो चक्क येथे त्यांच्या पायाची मालिश करतोय. पृथ्वी काहीच उत्तर देत नाही आणि युगंधरच्या पायाची मालिश तो करतच असतो आणि मागील अनेक वेळापासून तो हेच करत असतो. प्रांजल आणि मितालीला सुद्धा आश्चर्य वाटतं की पृथ्वीचा युगंधरवर इतका राग आहे तरीसुद्धा तो युगंधरसाठी हे सगळं का करतोय. पण पृथ्वी काहीच बोलत नाही आणि युगंधरच्या पायाची मालिश करतच असतो. मिताली, प्रांजल दोघे खूप इमोशनल होतात आणि पृथ्वी विचारतो, दादा काहीतरी बोल ना, काय झालंय. परंतु पृथ्वी काहीच बोलत नाही. तर शिल्पा म्हणते, अरे प्रांजल, मिताली, बाप लेकामध्ये कितीही वाद होऊ शकतात, भांडणं होऊ शकतात, परंतु शेवटी रक्ताचं नातं असतं ते आणि रक्ताचं नातं हे कधीच तुटत नाही. पृथ्वी उठ तू, मी त्याच्या पायाची मालिश करून देते. पण तेवढ्यात डॉक्टर म्हणतात, शिल्पाताई करू दे त्याला मालिश. जेव्हापासून मी इथे आलोय ना तेव्हापासून तो युगंधर साहेबांच्या पायाची मालिश करतोय. खरंच त्याने खूप छान मालिश केली आहे. त्याची इच्छा असेल तर करू द्या त्याला. हे ऐकून शिल्पा गप्प बसते. प्रांजल, मिताली दोघे खूप इमोशनल होतात आणि पृथ्वी सांगतो, आत्या माझ्या रूममध्ये तिळाचं तेल होतं, मी ते घेऊन आलो आणि मालिश करतोय, दुसरं मी खूप काही केलेलं नाही आहे. शिल्पाला खूप छान वाटतं की पृथ्वी आपल्या बापासाठी एवढं करतोय. बिचारा युगंधर अजूनही बेशुद्धच असतो.
तर प्रांजलच्या डोळ्यात पाणी येतं युगंधरची ही अवस्था पाहून. डॉक्टर शिल्पाला म्हणतात, शिल्पाताई, मला तुम्हाला औषधांबद्दल काहीतरी सांगायचं आहे, बाहेर येता का? शिल्पा हो म्हणते. डॉक्टर आणि शिल्पा बाहेर निघून जातात. आणि मग पृथ्वी, प्रांजल आणि मितालीच तेथे असतात. प्रांजल आणि मिताली रडू लागतात. तर पृथ्वी म्हणतो, अरे रडताय कशाला? काही होणार नाही आपल्या बाबांना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत हा पृथ्वी निंबाळकर आहे ना, तोपर्यंत तो युगंधर निंबाळकरांना काही होऊ देणार नाही. कारण मला अजून त्यांच्याशी खूप भांडायचं आहे, खूप रागराग करायचा आहे त्यांचं खूप आयुष्य बाकी आहे, त्यांना काही होणार नाही, काळजी करू नका. हे ऐकून प्रांजलच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल येते. मिताली रडू लागते. पृथ्वीच्या खांद्यावरती डोकं ठेवते, रडत असते. पृथ्वीच्याही डोळ्यात पाणी असतं. आपल्या बापासाठी ही तिन्ही मुलं इमोशनल झालेली असतात आणि युगंधर अजूनही बेशुद्ध असतो, त्याला काही शुद्ध आलेली नाही. तर दुसरीकडे आनंदी ही किचनमध्ये असते. आता शिल्पाने तिला सांगितलं आहे की किचनच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही, त्यामुळे बिचारी ही किचनमध्येच युगंधरची काळजी करत असते. मालक साहेबां कसे असतील, मालक साहेबांच्या पायाला कुणी तेल मालिश करून देत असेल की नाही, मालक साहेबांजवळ मला जायचं आहे. आणि त्याच वेळेस तेथे विद्याधर येतो आणि म्हणतो, काय मग आनंदीबाई, कसं वाटतंय? आनंदीला खूप राग येतो. विद्याधर म्हणतो, आज दुसऱ्यांदा तुझा गृहप्रवेश झालास या घरात आनंदी. छान झालं, छान झालं. पण पहिल्यांदा जेव्हा तुझा गृहप्रवेश झाला होता ना, तेव्हा नटून थटून भल्या मोठ्या गाडीत तू या घरात आली होती. पण आज जेव्हा दुसऱ्यांदा तुझा गृहप्रवेश झाला ना, तेव्हा हातपाय बांधून, बेशुद्ध अवस्थेत तोंड बांधून एका छोट्याशा पेटीतून तू या घरात आली. पण जाऊ दे, आली ना, त्याला महत्त्व आहे. आणि पहिल्यांदा तुझा गृहप्रवेशाच्या वेळेस स्वागत करायला ना मी नव्हतो, कारण तेव्हा माझ्या हातात बेड्या होत्या. माझ्याविरुद्ध पोलीस तक्रार करून तुम्ही मला तुरुंगात पाठवलं होतं. परंतु यावेळेस मी आहे आणि यावेळेस मी आता सगळं काही करणार. पहिल्या वेळेस तुमच्या वरातीत नाचायला नाही मिळालं, तुझा गृहप्रवेश नाही करायला मिळाला, पण यावेळेस मी आलोय ना, चल मी तुझ्यासाठी ना एक स्पेशल गिफ्ट आणलंय, तुझ्या लग्नाचा आहेरच समज. असं म्हणून विद्याधर हा चक्क आनंदीच्या खांद्यावर एक पांढरी साडी टाकतो. आता आनंदीला काही दिसत नाही, त्यामुळे तिला काही कळत नाही. तिला समजतं की साडी आहे, पण ही पांढऱ्या रंगाची हे तिला काही कळत नाही. विद्याधर म्हणतो, अगं किती भारी साडी आहे पहा ना. आनंदी ही साडी हातात घेते. तर विद्याधर म्हणतो, अरे सॉरी सॉरी, तुला तर काही दिसतच नाही ना, मीच सांगतो. अगं खूप छान साडी आहे बरं का, एकदम पांढरी कोरी करकरीत. हे ऐकून आनंदीला मोठा धक्काच बसतो. विद्याधर हसत हसत सांगतो, कसं आहे ना आनंदी, आपल्या समाजात एकदा का नवरा मेला की बायकांनी अशीच कोरी करकरीत पांढरी साडी नेसायची असते ना, म्हणून तुझ्यासाठी मी ही साडी आणली आहे. आनंदीच्या पायाखालची जमीनच सरकते. विद्याधर तिला म्हणतो, कारण तसा पण तुझा 56 इंची छाती असलेला आभाळ एवढा मोठा युगंधर उर्फ मालक साहेब, मी फक्त त्याच्या पोरांबद्दल 2 शब्द बोललो आणि एक धक्का दिला तर कोसळला ना जमिनीवर. खेळलाय तो अंथरुणाला. मला नाही वाटत की तो आता 24 तासांपेक्षा जास्त जगल. त्यामुळे मी तुला ॲडव्हान्समध्येच साडी देतोय. कारण कसं आहे, परत साडी भेटती ना भेटती, तुला कुणी देतं ना देतं, त्यामुळे आधी सोय करून ठेवली. आनंदीला खूप राग आलेला असतो. विद्याधरची बडबड तिला सहनच होत नाही, पण ती गप्प बसते. तर विद्याधर म्हणतो, आता 24 तासापेक्षा तो युगंधर जास्त जगेल ना असं मला वाटत नाही. थोड्याच वेळात आहे ना तो मरू शकतो. मग या घरात त्याची तिरडी बांधली जाईल, पण तुला कोणी तिरडीचं दर्शनसुद्धा घेऊ देईल ना असं मला वाटत नाही. त्यामुळे आधीच तुला देतोय मी ही साडी. आनंदी चिडून म्हणते, बस झालं विद्याधर, मालक साहेबांबद्दल बोलताना शब्द सांभाळून वापर. विद्याधर म्हणतो, अरे वा, मी शब्द सांभाळून वापरायचे? अरे पण खरं बोलायला कशाला घाबरायचं? अरे तुझा मालक साहेब जाणारच आहे, यात काही शंका नाहीये. आणि एकदा का त्या युगंधरची तिरडी इथून उठली की या घरचे तुझ्या अंगावर ही पांढरी साडी फेकतील आणि तुला घराबाहेर हाकलून देतील. मग तू रस्त्याने भीक मागत फिरशील. ही पांढरी साडी, ते पांढरं कपाळ आणि हातात एक भिकेचं वाडगं फिरत बस, तेव्हा तुला कळन की या विद्याधर निंबाळकरच्या वाकड्यात गेल्यावर काय होतं. आनंदीला खूप राग आलेला असतो. ती चिडचिड करत असते, परंतु विद्याधर हा राक्षसारखा हसत असतो, आनंदीला काही बाही बोलत असतो. परंतु त्याच वेळेस आनंदीच्या समोर जो गॅस असतो ना, त्यावर तवा ठेवलेला असतो आणि गॅससुद्धा सुरू असतो. विद्याधर म्हणतो, आनंदी, आता
जेव्हा तुझा मालक साहेब मरल ना, तेव्हा हे सगळं साम्राज्य मी घेऊन टाकणार. त्याची मुलं ही माझ्याकडे असणार. म्हणजे सगळं काही माझ्या हातात येणार. आणि तू रस्त्याने कुठं भीक मागताना दिसली ना, की मग मला हात कर बरं का. गाडीची काच खाली करून तुला 2-4 रुपये मी देऊन टाकेल. कारण आजपर्यंत या घरात मोठ्या मानाने राहायची तू, मालक साहेबांची बायको. पण आता हाच मालक साहेब ढगात गेल्यावर तुला कोण विचारतंय? आनंदीच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. आनंदीला खूप राग आलेला असतो आणि हा तवा गॅसवर चांगलाच तापलेला असतो आणि विद्याधरची फालतू बडबड सुरूच असते. आनंदी, आता लवकरच युगंधर मरणार आहे. त्याची तिरडी बांधली जाणार आहे. आनंदी, तू पांढऱ्या कपाळाची होणार आहे. त्यामुळे त्यासाठी मी ही साडी आणली आहे. आनंदीला हे शब्द सहन होत नाही आणि पुढच्या क्षणाला आनंदी हा गरम तवा उचलते आणि जोरात विद्याधरच्या थोबाडातच मारते. विद्याधर या आघाताने, अनपेक्षित आघाताने खालीच बसतो. त्याचा गाल असा लाल 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 टमाट्यासारखा लाल होतो. विद्याधर चिडून म्हणतो, आनंदी तुझी एवढी हिंमत? तर आनंदी सांगते, विद्याधर मी आंधळी आहे पण दुबळी नाहीये. विद्याधर म्हणतो, तुला काय वाटलं तू या तव्याने मला घाबरवशील? आज मी तुला काही सोडत नाही. पण आनंदीने ठरवलेलं असतं, आज आपण या विद्याधरला काही सोडायचं नाहीये. विद्याधर हा जागून उठतो आणि आनंदी पुन्हा एकदा त्याच्यावर वार करते. पण अगदी काही मिलीमीटरच्या अंतराने विद्याधर वाचतो, नाहीतर आज त्याचं डोकंच फुटणार होतं. आनंदी म्हणते, तुला एकदा सांगितलंय मी की मी आंधळी आहे, दुबळी नाहीये. आणि माझ्या सौभाग्याबद्दल असे अपशब्द वापरशील ना, तर तुझा जीव घ्यायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही. विद्याधरला समजतं की आता आनंदीची सटकली, आता आपलं काही खरं नाही. विद्याधर त्याच्या चपला काढतो आणि असा घाबरत घाबरत असतो. आनंदी म्हणते, जरी मला दिसत नसलं ना, तरी तुझा तो घाणेरडा वास आणि तुझा तो नीच स्पर्श मला कळतो. आज मी तुला सोडणार नाहीये. आज मला दिसत असताना तर तुझं मडच या किचनच्या बाहेर गेलं असतं. एवढं लक्षात ठेव विद्याधर. विद्याधर म्हणतो, तुला काही दिसत नाही माहिती आहे मला. धमक्या देतेस का मला? घाबरत नाही मी तुला. आनंदी म्हणते, हो का? मग तुझ्यात दम असेल ना तर ये माझ्या समोर. आनंदी पुन्हा एकदा वार करते. हा विद्याधर जमिनीवर जाऊन बसतो. आनंदी म्हणते, मर्द असशील ना तर ये माझ्या समोर. विद्याधर म्हणतो, नाहीये मी मर्द, मान्य करतो. तसं पण डॉक्टरांनी सांगितलंय की मला काय कधी बाळ होऊ शकत नाही. त्यामुळे मी नाही घाबरत तुला. चल, तू मर्द फक्त तुझा नवराचे, तो युगंधर. पण काय फायदा आहे का? असं म्हणून तो पुन्हा एकदा आनंदीला चिडवतो. आनंदी परत त्याच्यावर वार करते. विद्याधर पुन्हा एकदा स्वतःला वाचवतो आणि म्हणतो, आनंदी हे सगळं तुला खूप महागात पडणार आहे. एवढं लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही. तू माझ्या थोबाडात हा जो तवा मारलाय ना, त्याचे खूप वाईट परिणाम होतील. आनंदी म्हणते, पुढचं पुढं सोड रे. आता तुझ्यात दम असेल ना तर ये माझ्या समोर. दाखवते तुला मी दुबळी नाहीये. नाही तुझा जीव घेतला ना तर आनंदी नाव नाही सांगणार. विद्याधर म्हणतो, तव्याची धमकी नको देऊ मला. मी काय घाबरत नाही. मी तुझा खेळ खल्लास करणार. हे सगळं तुला महागात पडेल, एवढं लक्षात ठेव. आनंदी पुन्हा विद्याधरच्या मागे जाते आणि म्हणते, अशा पोकळ धमक्यांना मी आता घाबरणार नाहीये. तू मालक साहेबांना आणि मुलांना त्यांच्यापासून दूर केलं. आमच्या नात्यात वितुष्ट टाकण्याचा प्रयत्न केला. आता या सगळ्या पापांची शिक्षा तुला मिळणारच. विद्याधर म्हणतो, माझं लक्ष नसताना माझ्या थोबडात मारली. त्याच्याहून जास्त उड्या मारू नको. तुला कोठे गायब करेल ना, हे तुला कळायचं नाही. ही धमकी आहे आणि शेवटची वॉर्निंग, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून विद्याधर हा किचनमधून पळून जातो. आणि आनंदी म्हणते, माझ्या सौभाग्याकडे आता वाकड्या नजरेने पाहिलं ना तर तुला इथे उभा जाळीन. एवढं लक्षात ठेव विद्याधर. आता या घरात तुझी सगळी पापं मी संपवणारच. अशी गर्जना आनंदी करते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. युगंधरला अजून शुद्ध आलेली नाहीये, पण त्याची मुलं त्याची जशी काळजी घेत आहे ना, ते पाहून छान वाटलं. आणि आनंदीचा रुद्रावतार तर महाभयंकर होता, यात शंकाच नाही. आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की धनश्रीला समजेल की आनंदीने विद्याधरला थोपडवलंय. मग धनश्री आनंदीला धमकी द्यायला येईल, आनंदी तू माझ्या नवऱ्याला मारलंय. तर आनंदी म्हणेल, धनश्री ताई बस झालं. आज मला दिसत नाही ना
म्हणून तुमचा नवरा वाचलाय. मला जर दिसत असतं तर त्यापेक्षा त्याची भयंकर अवस्था केली असती, एवढं लक्षात ठेवा. आनंदीचा हा रुद्रावतार पाहून धनश्रीचीही बोलती बंद होईल, कारण तिचा नवरा किती नालायक आहे हे तिला माहीतच आहे. त्यामुळे ती तेथून पळून जाईल आणि मग आनंदी कशीबशी युगंधरच्या रूमपर्यंत पोहोचणार. युगंधरचा हात हातात घेईल आणि म्हणेल, मालक साहेब लवकर बरे व्हा. मला जरी दिसत नसलं ना तरी माझ्या आयुष्यात प्रकाश आणणारे तुम्हीच आहात, आणि जर तुम्हाला काही झालं तर मी खरोखरच आंधळी होईल. माझ्या आयुष्याला कोणताच अर्थ राहणार नाही. त्यामुळे उठा मालक साहेब, लवकर बरे व्हा. आनंदी युगंधरला आर्त हाक मारत असेल. आता युगंधर हा बरा होईल की नाही हे तर आपला पुढेच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.